हरी हरी सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर तेरान उभे विटेवरी सुंदर तेरान उभे विटेवरी कटावरी देवनिया कर कटावरी देवनिया तुझियार गळा काजे पितांबर तुझियार गळा कासे पितांबर तुझियार गळा कासे पितांबर तुलसी हार काशे पीतांबर तुलसी हार तुलसी हार तुलसी हार काशे पीतांबर निरंतर आवडे निरंतर जिया आवडे निरंतर तुझियार गळा कासे पितांबर तुझियार गळा कासे पितांबर तुझियार गळा कासे पितांबर तुझियार गळा कासे पितांबर तुलसी हार तुलसी हार तुलसी हार काशे पीतांबर तुलसी हार तुलसी हार तुलसी हार काशे पीतांबर आवडे निरंतर हे तिला आवडे निरंतर
हॅलो 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 हरी हरी हरी
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी
सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर भाग्याचा उदय भाग्याचा उदय देह जोडी संत पाय देह जोडी संत पाय देही
म्हटला ना देव, माझं बोललेलं काही जणांना वेगळं वाटेल, पण मी माझ्या मनाचं सांगत, आपुली या बळे मी नाही बोलवत सका भगवंत वाचा त्याची. पाहायला गेलं ना तर स्वतः संतांचे बोलायत की देवाचा शेजार होता नामदेवरायांना. कुणाला? अखंड जया देवाचा शेजार, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. एवढा असून सुद्धा ते नामदेवराय एक दिवशी आळंदीमध्ये आले. कुठं आले? आळंदीमध्ये. नामदेवराय आळंदीमध्ये आल्यानंतर या चारी भावंडांना आनंद झाला. अरे आळंदीमध्ये ज्यांचा वास आहे, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई आणि जगाची आई ज्यांना माऊली म्हणावं अशी माझी ज्ञानाई. बघा या चारी भावंडामध्ये, या भावंडामुळे आळंदीला तीर्थक्षेत्र असं नाव प्राप्त झालं. त्या इंद्रायणीमध्ये या चारी भावंडांनी पाय टाकावा. अरे माझे निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपान काका, मुक्ताई यांना महाराज इंद्रायणीमध्ये पाऊल टाकलं आणि माझ्या ज्ञानोबरायांना अंघोळ घातली इंद्रायणीच्या पाण्यामध्ये. चोरमले वस्तीकर लक्ष देऊन ऐका. त्या दिवसापासून माझ्या ज्ञानोबरायांना अंघोळ घातली ना इंद्रायणीमध्ये, त्या दिवसापासून इंद्रायणीमध्ये पाणी नाही तर इंद्रायणीमध्ये अमृत व्हायला लागलं. अमृत. एवढी ज्ञानोबरायांची कृपा आहे. आज त्या ज्ञानोबरायांना संन्यासाची मुलं म्हणून माणसाने त्रास दिला, पण आज त्याच ज्ञानोबरायांना लोकांनी छळलं. अरे ज्ञानोबराय रस्त्याने जरी चालले ना तरी रस्त्यानं माणसांनी पाणी टाकावं. कट्ट्यावर बसले, उठून गेल्यानंतर पाणी टाकावं. अरे माझ्या ज्ञानोबरायांना मधुकरी सुद्धा दिली नाही माणसाने, खाऊ दिलं नाही अन्नाचा कण. पण मला वाईट याचं वाटत नाही, मला आनंद याचा वाटतो की ज्या आळंदीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांना या लोकांनी खाऊन दिलं नाही, त्याच आळंदीमध्ये एकही माणूस उपाशी राहत नाही. ही माझ्या ज्ञानोबरायांची कृपा आहे. एकही माणूस. जगाची माय येते ती ज्ञानाई आहे. अरे ज्याला आई म्हणावं ना, या जगाच्या पाठीवर एकच पुरुष झाला, त्याचं नाव आहे ज्ञानेश्वर माऊली. माऊलींना समजलं नामदेवराय आलेत. नामदेवराय आलेत समजल्याबरोबर निवृत्तीनाथ पळत गेले आणि नामदेवरायांच्या चरणावर लोटांगण घातलं. आपला मोठा भाऊ नामदेवरायांच्या पाया पडतोय हे दृश्य ज्ञानोबरायांनी पाहिलं. ज्ञानोबराय सुद्धा दर्शन घेतायत. सोपान काकांनी पाहिलं आपला ज्ञानदादा दर्शन घेतोय, आपण पण दर्शन घेतलं पाहिजे म्हणून सोपान काका दर्शन घेतायत. पण मुक्ताई काय पाया पडायला तयार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता अगं पाया पड नामदेवरायांच्या, ते देवाच्या शेजारून आलेत, देवाच्या संगतीत राहतात ते. पण मुक्ताईचं वाक्य ऐका. निवृत्ती दादा, ज्ञानदा, सोपान काका तुम्ही पाया पडला, पण मी नामदेवरायांच्या पाया पडणार, कारण हे मडक कोरे, कच्च मडक आहे. हे मडक अजून पक्क झालेलं. निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ता हे तू कसं म्हणू शकते?
अगं जे देवाच्या शेजारी राहतात, रोज ज्यांना देवाचं दर्शन आहे, त्याला तू कोडमर्क म्हणते? मुक्ताई म्हणते तुम्हाला चेक करायचं असेल ना, मडक कोरे का पक्के कोण सांगू शकतो? ऐ चोरमले वस्ती, कोण सांगू शकत? मडक भाजलेलं आहे का कच्चं फक्त कोण ओळखू शकत? कुंभार ओळखू शकतो. कुंभार काकाला बोलवा. गोरोबा काकाला बोलवलं तिथं. आले गोरोबा काका, थापटणं घेऊन आले. थापटणं ते कपडे बडवायचं असतं ना, थापटणं ते घेऊन आले आणि पहिला ठोका टाकला निवृत्तीनाथाला. जोरात ठोका टाकला. पहिले थापटणे निवृत्ती असे, डेरा झाला निका ब्रह्मरूप. पहिलं थापटणं टाकलं निवृत्तीनाथाला आणि गोरोबा काका म्हणतात हे निक ब्रह्मरूप आहे. दुसरं थापटणं ज्ञानोबारायांना टाकलं, तसं गोरोबा काकांच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे हे तर भगवंताचं रूप आहे माझे माऊली, ते कसे कच्चे असू शकतात? तिसरं थापटणं टाकलं सोपान काकाच्या डोक्यात. पण सोपान काका तर साक्षात कोण आहे? ब्रह्म आहे. ते कसं निका असू शकतात? आणि नंतर चौथं थापटणं टाकलं कुणाला? मुक्ताईला. मग थापटणे मुक्ताई हानी, अमृत संजीवनी उतू आली. अमृत संजीवनी उतू आली. अमृत संजीवना संजीवनी होतो. मग थापटणे मुक्ताई हानी, अमृत संजीवनी उतू आली. गोरोबा काका म्हणतात ही तर माझी माय आहे. सगळे घट हिच्यापासून आहेत. ही अवतार आहे देवीचा. ज्ञानोबराय योग असतील तर योग माया म्हणजे मुक्ताई आहे. ही कशी रिकामी असू शकते? आणि शेवटचं थापटणं टाकलं कुणाच्या डोक्यात? नामदेवरायांच्या डोक्यात. जसं थापटणं टाकलं तसं महाराज नामदेवराय डोकं चोळायला लागले, डोळं चोळवून पळून गेले, रडायला लागले मोठमोठ्यानं. तशी मुक्ताई म्हणली बघा, सांगत होती का नाही मडकं कोर आहे, हे मडकं कोर आहे. त्यावेळी गोरोबा काका म्हणतात गोरा म्हणे कोरा राहिला ग बाई. गोरा म्हणे कोरा राहिला ग बाई. गोरा म्हणे गोरा राहिला गाई. गोरा म्हणे गोरा राहिला गबाई. म्हणे कोरा राहिला ग बाई. गोरा म्हणे कोरा राहिला ग बाई. गोरा म्हणे गोरा राहिला गबाई. गोरा म्हणे गोरा राहिला गबाई. तीळ भर नाही भाजीला. तीळ भर नाही भाजीला. तीळ भर नाही भाजलेला. तीळ भर नाही भाजलेला. तीळ भर नाही भाजीला. तीळ भर नाही भाजीला.
नाही भाजियेला. मुक्ताई सांगते की तिळभर गोरोबा काका सांगतायत की हे मडक कसं आहे, गोरा म्हणे कोरा राही लागे बाई, तिळ बरी नाही. तिळभर सुद्धा भाजलेलं मडक नाही, कच्च आहे. आणि ते मडक पक्क करण्याचं काम कुणी केलं माहितीये का? मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नाम याला बोध येले. म्हणजे मुक्ताईनं खेचराला बोध केला आणि खेचरानं नामदेवरायांना. म्हणजे सगळ्या धर्माचे जर आद्य गुरु नामदेवराय असतील, धर्म संस्थापक, कोणत्या परंपरेचे जर गुरु नामदेवराय आहेत, पण या नामदेवरायांना उपदेश करणारी कोण आहे? चितकला मुक्ताबाई आहे. म्हणून सगळ्या काही लोकांना प्रश्न पडतो, मी मुद्दाम सांगते की नारदाच्या गादीवर महिलेनं उभा राहावं का नाही, तर त्यांच्यासाठी हे माझं उत्तर आहे बरं का. मुक्ताईनं बोध केलाय. मुक्ताईनं सगळ्यात आधी अभंग लीला योगी पावण मनाचा, त्याच्यानंतर हरिपाठ आहे, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यानंतर चांगदेव 65 आहे, त्याच्यानंतर सगळे ग्रंथ आहेत. मुक्ताईनं ज्ञानोबरायांना उठवलं नसतं, ताटी उघडा म्हटलं नसतं, तर ज्ञानोबराय राहिले. आणि ज्ञानोबराय जर झाले नसते तर आपल्या धर्माचा संप्रदायाचा प्रसार झाला. आणि ज्ञानोबराय नसते तर नामदेवराय सुद्धा, कारण सगळ्या धर्माचा प्रसार कुणी केलाय? नामदेवरायांनी. म्हणून ही परंपरा आहे. म्हणून एक तुम्हाला सांगितलं, एक संतांचं सांगितलं की देवाचा शेजार असून सुद्धा उपयोग. आता साक्षात तुम्हाला देवाच्या बापाचं सांगते बरं का. एक देवाचं संतांचं सांगितलं, आता देवाच्या बापाचं सांगते आणि पहिलं चरण म्हणायला लावते. तर ऐका, एकदा नारद महर्षी नंद बाबांकडे आले. कुणाकडे आले? नारद महर्षी आल्यानंतर दर्शन घेतलं आणि नारद महर्षी म्हणतात की तुम्ही किती श्रेष्ठ आहे, साक्षात भगवंतानं ज्याच्यात पोटी जन्म घ्यावा एवढे श्रेष्ठ तुम्ही आहात. पण नंद बाबा म्हणतात, नारदजी तुम्ही आम्हाला श्रेष्ठ म्हणता, आमच्या पोटी देवानं जन्म घेतलाय म्हणून आम्हाला श्रेष्ठत्व देता. पण मी जर माझ्या मुलाला कृष्णाला विचारायला गेलो की मला ब्रह्म म्हणजे काय सांग, ब्रह्मज्ञान सांग, ब्रह्मज्ञान सांग विचारायला गेलो तर कृष्ण म्हणतोय, बाबा मी तर तुमचा बालक आहे, मला कसलं आलंय ब्रह्मज्ञान. तर नारद मुनी म्हणतात की तुमच्या पोटी श्रीकृष्णानं जन्म घेतला म्हणून तुम्ही मोठा नाही, मी श्रीकृष्णाचा बाप आहे म्हणून मी मोठा नाही. श्रीकृष्णाच्या वडिलांनी उत्तर द्यावं, नारद महर्षी कृष्ण आमच्या पोटी जन्माला आलाय म्हणून आमचं मोठत्व निश्चितच नाही. मी कृष्णाचा बाप आहे म्हणून मी मोठा आहे असं अजिबात. मी मोठा कशामुळे? त्या नारद महर्षींना उत्तर दिलेलं ऐका नंद बाबांनी. नंद बाबा म्हणतात, मी मोठा याच्या कारणाने आहे, तुमच्यासारखे संत आमच्या घरी येतात हे कृष्ण पोटाला आलाय म्हणून नाही, तर आमच्या सारख्यांनी कोट्यावधी प्रयाग काशी सारखे तीर्थ केले, कोट्यावधी पुण्य केले म्हणून तुमच्यासारखे संतांचे पाय आमच्या घरी लागले. आणि तुम्ही संत आमच्या घरी आला आणि भगवंताचा परमात्म्याचं चिंतन कथा आम्हाला सांगताय आणि भगवंताला सगळ्यापर्यंत पोहोचवताय. संतांचे पाय महत्वाचे आहेत आणि संतांचे पायच परमात्म्याकडे घेऊन जातात. अभंगाचं पहिलं ओ भाग्याचा उदय, 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 भाग्याचा
हे जोडी संत पाय. आम्ही भाग्य त्याला म्हणेल ज्यांच्यामुळं संतांचं आम्हाला काय होतंय, संतांचं चरण आमच्या जवळ येतंय, संतांचं दर्शन आम्हाला घडतंय. मला वरून आदेश आलाय बरं का, 10-15 मिनिटं कीर्तन वाढवा. चालेल ना? मग रातभर चालू द्या, जास्त वेळ घेणार नाही. तर बघा, संतांचं जीवनामध्ये चरण येणं किती महत्वाचं आहे. ते हे जोडी संत पाय. पण काही प्रमाणात बघायला गेलं ना, तर काही संतांचं चरण आपल्या जीवनामध्ये येत असताना काही माणसं त्याला महाराज वाकडे ठरतात. काही माणसं मध्ये येतात, कोणती? देवद्वेषी, मिथ्याभाषी, नोन अनुभवी, निराधारो. या माणसांना जीवनामधून तुम्ही काय करा, कुणाकुणाला देव द्वेषी, ज्यांना देवाचा द्वेष आहे. अरे देवाचा द्वेष करणारा बाप होता, प्रल्हादानं बाजूला केला. देवाचा द्वेष करणारी आई होती, भरतानं बाजूला केली. देवाचा द्वेष करणारा बंधू भाऊ होता, बिभीषणानं बाजूला केला. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू, राजमाताने तो भरती केली, राजमाताने तो भरती केली, राजमाताने तो भरती केली. बिभीषण बंधू, राजमाताने तो भरती केली. राजा महाराज प्रल्हादे जनक बिभीषण बंधू, राजमाता निंदू भरती केली. प्रल्हादानं बाप बाजूला केला, भरतानं आई बाजूला केली, बिभीषणानं भाऊ बाजूला केला. देवद्वेषी, देवाचे द्वेष करणारी लोक बाजूला काढा. मिथ्याभाषी, ज्यांना बोलण्याचं कसलं ज्ञान नाही, काय बोलतात ते कळत नाही, अशी लोक जीवनामध्ये ठेवू. ते म्हणतात ना, वरून वरून मया, मुले घातली रडाया, ना प्रेम ना माया. ते एक दृष्टांत आहे ना. एकदा झालं काय, 2 जण मुलं, त्यांचा बाप मेला आणि दोघांच्या बायका शिक्षक. त्या बायका म्हटल्या, तुमचा बाप मेलाय पण आम्ही रडणार. आता म्हणला बाप मेलाय पण कोणतर रडायला पाहिजे ना. ह्या म्हणल्या आम्ही रडणार नाही, मग काय करू? बायका म्हणल्या रोजाना आणा. चोरमले वस्तीकर ऐकताय ना? रोजानं बायका कशाला? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? हा, आता बाबांचा आवाज आला बरं का. कशाला? रडायला. आता ह्यानं महाराज एक एजंट गाठला. एजंट मध्ये असतो तो, काय म्हणतात मराठीत त्याला, दलाल. हा, त्याला गाठलं आणि त्याला म्हणतोय, दादा बाई पाहिजे. बाई पाहिजे? नाही, अर्थ वेगळा घेऊ नका बरं का. नाही, ते जाऊन तसंच म्हणलं, बाई पाहिजे. हे म्हटलं कशाला बाई पाहिजे? अहो रडायला बाई पाहिजे. ती म्हणला, काय माझं आयुष्यात नशीब आलं, हे बाया मागाय आलं पण कशाला? रडायला. ते म्हणले, माझ्याकडे तर बाया नाही बुवा, पण मी एका बाईचा नंबर देतो, तिच्याकडे बायका भेटतील. हे म्हणला, तिचा आवाज कसा आहे? आवाज नाही, चांगला षड्ज खडज तार सप्तक चालला पाहिजे, मोठा आवाज पाहिजे ना. हा म्हणला, दलाल म्हणला, ती बाय अशी साधी सुधी नाही, ती गल्लीतनं जर निघाली ना, चालाय जर लागली तर माणसांना वाटतं गल्लीतनं एखादा पोकल्यान चाललाय, अशी आहे. म्हटले असं नका, अशीच बाई पाहिजे. ती तिथं गेलं, ओ बाई बाया पाहिजे. ती म्हणली कशाला पाहिजे? रडायला पाहिजे. म्हणले भेटतील बाया, पण त्याच्या बदल्यात देतो काय? ता म्हणला 30-30 किलो तूर देतो म्हणला. काय देतो? कारण त्यावेळेस तूर लय चांगली चाललेली. 30-30 किलो तूर, 30 किलो तूर, 30 किलो तूर. मान्य केलं, आणल्या बाबा बाया रडायला. आता मला काय म्हणायचंय, जी मेलय त्याच्याबद्दल काही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र काही माहिती पाहिजे ना रडायला. ह्या 10-5 जणी आल्याने एकमेकीला कोपरा मारायच्या, कर की सुरुवात रडायला.
तू कर सुरुवात रडायला. तर या ज्या दोघी चौघी होत्या त्या म्हणायच्या तू आणलंय ना आम्हाला, आता रडायला तूच कर सुरुवात म्हणे. आता त्याच्याबद्दल काहीच माहित नाही, हिनं सुरुवात केली. यानं 30 किलो तूर कबूल केल्या बाई ग. आता असं म्हणलं महाराज कसं चालायचं? असल्याचा काय उपयोग? असले जीवनात असूच नाही. मुले गातले रडायला, न प्रेम न माया. म्हणून असले मिथ्याभाषी वरवरच बोलणारे माणसं आपल्या जीवनामध्ये नको. देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधारो, ज्यांच्या जीवनामध्ये बोलण्याला कोणता आधार नाही, जगण्याला कोणता आधार नाही, अशी माणसं जीवनामध्ये संतांना भेटू देत ही बाजूला करा. आणि चौथं सांगितलं नोंद अनुभवी, म्हणजे जीवनामध्ये अनुभव असणं गरजेचं आहे. ते प्रमाण आहे, मला आता आठवत नाही. तुका म्हणे नको गौरव शब्दाचे, हा तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये, असं प्रमाण आहे बर का. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा. एखाद्याचं पुस्तक पाठ असू द्या पण अनुभव नाही, आणि अनुभव नसेल, अनुभवा वाचोनी बडबडते बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते, माऊली म्हणतात माझे रिकामे पिंड करू गेली बडबड, तेव्हा गीता ऐसे गोडा. बघा माऊली म्हणतात मी बडबड केलेली गीता, आणि गीता नावाची बडबड केली मी, नुसती बडबड केली पण अनुभवाची बडबड कोणती. राम राम विठ्ठल अनुभव जीवनामध्ये गरजेचा आहे. मी इथं तुम्हाला कीर्तन सांगते पण मी माझ्या मनाचं सांगते, साधू संतांचं सांगते, अनुभवाचं सांगते, म्हणजे तुम्हाला ते गोड वाटतं. नाहीतर म्हणतात सत्यनारायणाची पूजेची कथा मी तुम्हाला सांगायला लागले, जोपर्यंत तोपर्यंत ऐकू वाटतं, पण मनाचं सांगायला लागल्यावर ऐकू वाटतं. एक जण सत्यनारायणाच्या पूजेला बसलं वाचायला, पोथी वाचायला, आणि पोथी वाचून शेवटचं पण संपलं, आणि घर मालक बाहेर आला, महाराज 10 मिनिटं तेवढं पुढे पोथी वाढवा. आता शक्य शेवटचं पान आलं, एकच पान राहिलं शेवटचं. महाराज म्हटले अहो दादा आधी तरी सांगायचं ना, आता संपलं राजा. अहो तुम्हाला काय लागतंय वाढवा. काय माणसे बोल काय सांगताय, कीर्तन करायला म्हणतो वाढवा. एवढं सोपं काय काय सांगायला लागलं लोक बसतील. तसं याला आला काय सुचना. ह्यानं पोथी पाहिली, शेवटच्या पानावरती एकच महाराज पान होतं, आणि त्याच्यावर लिहिलेलं पूजेचा विधी. काय लिहिलेलं? पूजेचा विधी. तेवढंच पान होतं, बाकी सगळं. आता म्हणलं 10 मिनिटं पोथी वाढवायचे. 10 मिनिटं कसे वाढवायचे? तर ह्यानं चालू केलं. तर आता ऐका लोकांनो, मी तुम्हाला सत्यनारायणाची कथा सांगितली, आता तुम्हाला सत्यनारायणाचा विधी कसा करायचा तो सांगतो. लक्ष देऊन ऐका बर का, चोरमले वस्तीकर. याला 10 मिनिटं वाढवायचे. पान किती आहे? एकच. ह्यानं चालू केलं. सत्यनारायणाची पूजा आता आपण ऐकून घेतली. आता सत्यनारायणाच्या पूजेचा विधी ऐकून घ्या. सगळ्यात आधी काय करायचं? पाणी हातात घ्यायचं, मग ते पाणी डोळ्याला लावायचं, आणि आचमन करायचं, आणि मग वक्रतुंड महाकाय गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं? चोरमले वस्तीकर काय करायचं? त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर हातामध्ये धान्य घ्यायचं, ते धान्य उजव्या साईडला ठेवायचं, त्याच्यावरती कलश ठेवायचा,
त्याला महाराज तिलक करायचा, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, त्याच्यानंतर पाणी ओतल्यानंतर त्याच्यावर काय ठेवायचं, काय ठेवायचं, नारळ ठेवायचा. नारळ ठेवल्यानंतर त्या नारळाला तिलक करावा. त्याच्यानंतर काय करावं, काय करावं, चोरमले वस्तीकर काय करावं, काय केल्यानंतर काय पण होतं, काय पण करू नये, काय पण केल्यानं काय पण होतं. करायचं म्हणजे काय करायचं, काय बी करू नये. त्या नारळामध्ये पानं टाकावीत. कशाची पानं असावी, ते काय चिंचेची पाने असावीत का, ते काय पेरूची पानं असावीत, ते काय आंब्याची पाने असावीत, ते काय केळीची पाने असावीत. ऐकणारे म्हटले एका पानावर इतकी पानं. मग महाराज तेवढ्यात घर मालक बाहेर आला. महाराज झाला शिरा. मग हे कसं करतय, त्या नारळामध्ये ठेवायची पानं नागवेलीची असावी. पुंडली कवर देव हरी विठ्ठल. तुम्ही एवढा हसला म्हणजे नक्कीच तुम्हाला कळलंय. असलं महाराज काही पण सांगाय गेलं तर त्याला अर्थ. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये नोन अनुभवी व्यक्ती बाजूला करा, देवद्वेषी बाजूला करा, मिथ्या भाषील बाजूला करा. आणि असं जर झालं तर एकदा संतांच्या चरणाजवळ मस्तक गेलं. येथून या नुटवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आणि असं झाल्यानंतर मनाला तुकाराम महाराज संदेश देतात, होई रे बळकट माझ्या मना तुरे धीट. आणि सर्व काही संतांकडे अर्पण केल्यानंतर तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे आला लोटांगणी, तुका म्हणे आला आला लोटांगणी, को म्हणे आला लोटांगणी, तुका म्हणे आला लोटांगणी. भक्ती भाग्य झाली.
त्यांच्या समर्पित सेवेला जे माझे गुरुवर्य आपल्या भागाचं परमान वैभव ज्यांचं नाव लौकिक महाराष्ट्रानं त्यांचा अभ्यास पाहिला तर त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचं योग अशा स्वप्नील दादा राऊत नेहमी एका मोठ्या भावासारखं पाठीमागं ज्यांचं आशीर्वाद आहेत असे आमचे दादा आणि त्यांच्यामुळं मला इथं येण्याचा योग आपल्या भागामध्ये बरेचसे कार्यक्रम दादांच्या तर्फे मला असतात आणि सुंदर असं नियोजन आयोजन या ठिकाणी आपलं चोरमले वस्ती जळबावीकर करत आहेत. असंच ही आत्ता मला वाटतं 3रं वर्ष आहे. असंच ही आपली सेवा आणि हा सप्ताह यशकीर्तीला जावो आणि उच्च यशाचं शिखर गाठो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. या ठिकाणी उपस्थित मृदुंगाचार्य महाराज असतील. महाराजांचं नाव काय? कृष्णा महाराज. वा इकडं गोरड महाराज आहेत. आदरणीय आकाश महाराज. आकाश महाराजांचं नाव ऐकून आहे पण समोर आज आमची भेट पहिल्यांदाच झाली. त्याचबरोबर शेजारी अनिकेत महाराज आहेत. दीक्षित महाराज आहेत. वा आणि आमचे आदरणीय हुलगे महाराज आहेत. संजय महाराज आपले व्यासपीठ चालक आहेत. नवनाथ महाराज आहेत. इकडे आमचे चोपदार काका. नाव काय काकांचं? निंबाळकर काका. इकडं आमचे देशमुख बाबा आहेत. इकडं गायकवाड बाबा आहेत. इकडं आमच्या आई विना घेतलेल्या. नाव काय आईंचं? शेंडगे ताई. सुनीता ताई आहेत. बाबा सदाशिव बाबा. तर सगळ्यांचं धन्यवाद. त्याचबरोबर आपला हा कार्यक्रमाचं प्रक्षेपण ज्या चॅनलवर होतंय, ओम साई क्रिएशन असेल, रोहित दादा असेल, आमचा माधव दादा असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे माईक सिस्टीम. दादांचं नाव काय? प्रशांत दादा असतील. त्याचबरोबर आमच्या अभिमन्यू महाराज कदम यांच्या संस्थेतले विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळी वाजवायची. दादांनी सुंदर असं वादन केलं बरं का. सुंदर. दादाचं नाव काय? विवेक दादा आहे. तसंच या कार्यक्रमाला आवर्जून आज ज्यांची उपस्थिती आहे ताईंचं आणि आमची भेट सागर महाराजांच्या हॉस्पिटलवरती झालेली आणि एवढं सुंदर असं मन मोकळेपणाचा स्वभाव आपल्या ताईंचा आहे. आपले आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पत्नी संस्कृती ताई सातपुते या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. ताईंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायचे. त्याचबरोबर आपल्या असणाऱ्या माझ्या नौकरीच आहेत नम्रता ताई. एक नम्रता इथं उभा आणि एक तिथं बसलेली. तर आमच्या नम्रता ताई पुकळे ताईंचं देखील धन्यवाद. त्याचबरोबर DYSP प्रदीप गोरड या ठिकाणी दादा उपस्थित आहेत. त्याचबरोबर डॉक्टर मच्छिंद्र गोरड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे बंधुतुल्य असणारे परमार्थिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि त्यांचे बाबा आमचे गुरुवर्यच आहेत धनंजय महाराज कदम यांचे चिरंजीव अभिमन्यू महाराज कदम. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवायची. या सगळ्या मोठ्या लोकांचं माझ्या कीर्तनाला उपस्थिती असणं यातच मी माझं यश समजते बरं का. ही सगळी मंडळी इथं एकत्र आणायला एवढा वेळ जातो आणि सगळी कीर्तनामध्ये माझ्या समोर बसली आहेत. अजून जीवनामध्ये काय पाहिजे? आणि सगळे तुम्ही चोरमले वस्तीकर शांतचित्तने कीर्तन ऐकलं. मी जाता जाता एक वाक्य सांगून जाईल की ज्या ज्या वेळी आपल्या माळशिरस तालुका असेल, आपला सोलापूर जिल्हा असेल, ज्या ज्या वेळी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये मोठमोठ्या कार्यक्रमांचं नाव घेतलं जाईल त्यावेळी आपल्या चोरमले वस्तीचं नाव घेतल्याशिवाय त्याचा इतिहास पूर्ण होणार नाही. एवढं सुंदर नियोजन आहे. सगळ्यांच्या चरणावरती शिरकम ठेवते. सेवेला पूर्णविराम. जाता जाता एकदा हात वरती करायचे. 2 मिनिटं आपण भजन घेणार आहे. सगळ्यांनी माझ्या मागं म्हणायचंय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा आय विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आ विठ्ठल जय विठ्ठल जय आ बोली रे वाकडे वंदरे करा महाराज आ नाही विचारिला अधिकार द्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायाले केंकरा ज्ञानदेव कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की बोला बोला बाळूमामाच्या नावाने जय बाळूमामा. चालू असलेला भंडारा उत्सवानिमित्त गुरुवर्य मुळे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष तिसऱ्या वर्षातील चौथ्या दिवसाचे कीर्तन पुष्प हरिभक्त परायण नम्रतताई कर्वे फलटणकर यांनी भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय या अभंगावरती सुसराव्यास कीर्तन केलेलं आहे. तरी त्यांचं जळभावीच्या मठाच्या वतीनं त्यांचं आभारी आहोत. तसेच आपल्या या सप्त्यासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पत्नी संस्कृतीताई सातपुते, तसेच पंचायत समिती सदस्या नम्रताताई पुकळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि सप्त्याला आवर्जून भेट दिलेली आहे. तसेच या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव ज्यांनी गोरडवाडीचं नाव केलं ते DYSP प्रदीप गोरड साहेब त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली. तसेच आमचे मित्र डॉक्टर मच्छिंद्र गोरड साहेब यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचंही आभारी आहोत. तसेच नामवंत कीर्तनकार अभिमन्यू महाराज कदम यांनी या सप्त्यासाठी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचंही आम्ही आभारी आहोत. या सर्वांचा मठाच्या वतीनं सन्मान होत आहे, त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या सर्वांनी पुढं, संस्कृतीताई पुढे या. तसेच रोजची रोपरेषा कार्यक्रमाची पहाटे 4 ते 6 काकडा, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, त्यानंतर 11 ते 12 गात्यावरील भजन, 3 ते 5 ज्ञानेश्वरी, 5 ते 6 हरिपाठ आणि 7 ते 9 या वेळेमध्ये उद्याचे कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ महाराज माणे इंदापूर यांचं 7 ते 9 या वेळेमध्ये सुसराव्याचं कीर्तन होणार आहे. त्यानंतर आजचे अन्नदाते धुळा नारायण शेंबडे, बुड्ढा नारायण शेंबडे आणि कीर्तनाचं सौजन्य देखील धुळा नारायण शेंबडे आणि बुड्ढा नारायण शेंबडे या भक्ताचं आहे. या वहिनी पुढे. नम्रताताई पुकळे पंचायत समिती सदस्या यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे.
तसेच आमचे मित्र हरिभाऊ पालवे त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत करण्यात येत आहे. यानंतर DYSP प्रदीप साहेब गोरड यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर नामांकित डॉक्टर मच्छिंद्र गोरड साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मठाच्या वतीनं.